द्वारकादास मंत्री राजस्थानी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्य तथा मुख्याध्यापिका सौभाग्यवती बाफना मॅडम, उपमुख्याध्यापक श्री लाहोटी सर आणि पर्यवेक्षक श्री कसबे सर यांनाही मी विनंती करतो आपण मंचावर स्थानापन्न व्हावं। राजस्थानी माध्यमिक विद्यालय सहयोगनगरच्या मुख्याध्यापिका सौभाग्यवती कलंत्री मॅडम, कैलासवासी बिहारीलालजी देवी चंजीरी मंचावर स्थानापन्न व्हावं अशी मी विनंती करतो। त्याचबरोबर पेडबीड पोलीस स्टेशनचे आणि आमच्या राजस्थानी सेवा समाजाला सदैव सहकार्य करणारे श्रीमान मोटे साहेब, श्रीमान नागरगोजे साहेब, श्रीमान सांगळे साहेब आणि दरवर्षी अशाच उत्साहात आणि आपल्या सर्वांच्या प्रचंड उपस्थितीत आयोजित आणि साजरा होणारा हा आपला सांस्कृतिक कार्यक्रम, याची भव्यता, याची दिव्यता आणि ज्या उत्कृष्ट पद्धतीने हा कार्यक्रम संपन्न होतो, जिल्हाभरामध्ये या कार्यक्रमाची चर्चा केली जाते, अशा या कार्यक्रमासाठी उपस्थित आपणा सर्वांचं आणि शाळेवर भरभरून प्रेम करणाऱ्या सर्व पालकांचं मी शब्दसुमनाने स्वागत करतो आणि पुढील कार्यक्रमाची आपण सुरुवात करूयात। मंचावरील मी सर्व मान्यवरांना विनंती करेल की त्यांनी दीप प्रज्वलन आणि नटराज मूर्तीचं पूजन करून आपल्या आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन करावं। मंचावरील सर्व मान्यवर श्रीमान शिंदे साहेब, श्रीमान सोहनी साहेब, त्याचबरोबर सर्व संचालक महोदय, श्रीमान उबाळे साहेब, दीप प्रज्वलन आणि नटराज मूर्तीच्या पूजनाने सर्व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपल्या आजच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा संपन्न होतोय। दीप प्रज्वलनानंतर मी सर्व मान्यवरांना पुनश्च विनंती करेल की त्यांनी स्थानापन्न व्हावं। यानंतर वळूयात आपण छोट्याशा स्वागत सोहळ्याकडे। या ठिकाणी उपस्थित असलेले बीड जिल्ह्याचे पोलीस उपअधीक्षक श्रीमान शंकरजी शिंदे साहेब आपला अमूल्य वेळ देऊन आज आमच्यामध्ये उपस्थित आहेत। मी
विनंती करेल त्यांना की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा। आमच्या राजस्थानी सेवा समाज या संस्थेचे अध्यक्ष श्रीमान विष्णुदाजी तापडिया साहेब, सचिव श्रीमान रामेश्वरजी कासट साहेब, कोषाध्यक्ष श्रीमान गंगाभिषणजी करवा साहेब आणि सहसचिव श्रीमान किशोर कुमारजी बाहेती साहेब यांना विनंती करेल की आपण श्रीमान शिंदे साहेबांचं या ठिकाणी स्वागत करावं। सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमान नित्यानंदजी उबाळे साहेब यांच्या स्वागतासाठी मी विनंती करेल आमच्या राजस्थानी सेवा समाजाचे संचालक श्रीमान राधेश्यामजी कासट साहेब, श्रीमान जगदीशजी चरका साहेब, त्याचबरोबर आमचे स्नेही श्री रामप्रसादजी बियानी साहेब यांनी स्वागत करावं श्रीमान उबाळे साहेबांचं। शाळेचे माजी विद्यार्थी मा वैष्णव पॅलेसचे संचालक आणि मराठवाडा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्रीमान संतोषजी सोहनी यांच्या स्वागताची मी विनंती करतो। श्री लाहोटी सर, श्री कसबे सर, श्री पारिक सर यांना आपण स्वागत करावं संतोष भाऊंचं। सर्व मान्यवरांचं, सर्व पालकांचं मी पुनश्च एकदा शब्दसुमनाने स्वागत करतो। आमचे सहकारी श्री राधेश्यामजी पारिक यांचाही आज शुभ वाढदिवस आहे। मी त्यांना मंचावर आमंत्रित करतो। कृपया श्री राधेश्यामजी पारिक यांनी लवकरात लवकर स्टेजकडे यावं आणि मंचावरील मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्यात। श्री राधेश्यामजी पारिक यांना खूप खूप धन्यवाद। यानंतर राजस्थानी सेवा समाज बीड द्वारा संचलित राजस्थानी आदर्श बालक विद्या मंदिर मदनलाल सारडा राजस्थानी प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्री गिरीशजी सोनी सर यांना मी विनंती करतो की यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं। धन्यवाद सर। उपस्थित सर्व मान्यवर आणि पालकांना राजस्थानी सेवा समाज या संस्थेअंतर्गत चालवल्या जाणाऱ्या राजस्थानी आदर्श बालक मंदिर आणि मदनलाल सारडा राजस्थानी प्राथमिक विद्यालयाच्या वतीने या ठिकाणी मी प्रास्ताविक आपल्या समोर सादर करत आहे। मी मान्यवरांना सांगू इच्छितो की पेठ-बीड भागातीलच नव्हे तर बीड शहरातील सर्वात जुनी आणि नामांकित आपली शाळा असून प्राथमिक विभागात जवळपास 1200 विद्यार्थी शिक्षण घेतात। त्याचबरोबर सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम आणि विद्यार्थी विकासासाठी आमची शाळा आणि संस्था सदैव प्रयत्नशील असते। ऑनलाईन व डिजिटल बोर्डसह अत्याधुनिक वर्ग खोल्या, शिकवण्याची आधुनिक पद्धती असणारी बीड शहरातील एकमेव प्राथमिक शाळा म्हणून आपली शाळा परिचित आहे। विविध स्पर्धा परीक्षा
यामधून आंतरशालेय स्पर्धांमध्ये सहभागासह विशेष पारितोषिकाने शाळेला सन्मानित करण्यात आलेलं आहे. परिसर सहली त्याचबरोबर शैक्षणिक सहली मी अभिमानाने सांगू इच्छितो की इयत्ता 3री-4थीच्या लहान मुलांच्या सहली आम्ही कोकणापर्यंत घेऊन गेलो आहोत. अतिशय यशस्वी सहली या संपन्न होतात. सर्व भौतिक सुविधांसह सुसज्ज इमारत, शैक्षणिक साहित्याने परिपूर्ण वर्गखोल्या असणारी आपली शाळा अतिशय नामांकित असणारी आहे. विद्यार्थ्यांना पिण्यासाठी आरो वॉटर सिस्टीमचे स्वच्छ व शुद्ध पाणी, ज्यासाठी स्वतः जिल्हाधिकारी महोदयांनी पारितोषिकांसह आम्हाला सन्मानित केलेलं आहे. यावर्षी बालवाडी व प्राथमिक विभागासाठी खास विविध खेळण्या, बौद्धिक खेळ यासाठी जवळपास 2000 स्क्वेअर फूटचा एक इंडोर हॉल संस्थेने निर्माण केलेला आहे आणि तो सुद्धा नवीन शैक्षणिक वर्षापासून सर्व विद्यार्थ्यांसाठी खुला होणार आहे. पेडबीड भागातली ही अशी नामांकित असणारी शाळा आणि या शाळेच्या वतीने आयोजित होणाऱ्या या स्नेहसंमेलनास उपस्थित सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत करतो आणि माझ्या प्रास्ताविकाला मी विराम देतो. धन्यवाद. बंद चालू का होते कुणाला बोलतोस तू? धन्यवाद सर. यानंतर मी विनंती करेल आमच्या राजस्थानी सेवा समाजाचे सचिव श्री रामेश्वरजी कासट साहेबांना आपण या ठिकाणी 2 शब्द व्यक्त करावेत. श्री कासट साहेब. आजच्या या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले बीड जिल्ह्याचे सुपुत्र DYSP श्री शिंदे साहेब, श्री उबाळे साहेब, संतोषजी सोनी, संचालक मंडळातील माझे सर्व सहकारी आणि आमच्या विद्यालयाचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षकगण, उपस्थित पालक, बंधू भगिनींनो, राजस्थानी सेवा समाज ही संस्था साधारण 50-55 वर्षापूर्वी शहरातील नामांकित अशा राजस्थानी समाजाच्या लोकांना एक मोठा उद्देश समोर ठेवून या संस्थेची स्थापना केली आणि मागच्या 55 वर्षामध्ये अत्यंत मोठं स्वरूप या संस्थेला प्राप्त केलेलं आहे. आत्ताच गिरीश सरांनी सांगितल्याप्रमाणे पेडबीड भागत नाही तर शहरातली अत्यंत अग्रगण्य अशी नामवंत अशी आमची ही संस्था आहे. या संस्थेअंतर्गत 2 प्राथमिक विद्यालय, 2 माध्यमिक विद्यालय, 2 आदर्श बालक मंदिर आणि ज्युनियर कॉलेज चालवलं जातं. या संस्थेमध्ये शिक्षण घेणाऱ्या संपूर्ण विद्यार्थ्यांची संख्या जवळपास 4000 आहे. या आदर्श बालक मंदिर आणि मदनलाल सारडा राजस्थानी प्राथमिक विद्यालय या विद्यालयाचा आज हा सांस्कृतिक कार्यक्रम एक गॅदरिंग या ठिकाणी आहे. उपस्थितीवरनं सर आपल्या लक्षात आलं असेल की पालकांचा किती मोठा सहभाग, किती मोठा सपोर्ट आमच्या या संस्थेला आहे. या आदर्श बालक मंदिर आणि प्राथमिक विद्यालयामध्ये मराठी माध्यम असतानासुद्धा इंग्रजी माध्यमाच्या ज्या शाळा आहेत त्याहीपेक्षा चांगली गुणवत्ता आणि त्याहीपेक्षा चांगलं शिक्षण या विद्यालयामार्फत दिलं जातं. बीड शहरातच नाही तर परिसरामधील विद्यार्थी या ठिकाणी आवर्जून त्या नामाने या ठिकाणी येत असतात. विद्यार्थ्यांचा फक्त शैक्षणिकच नाही तर सामाजिक मूल्यांकन, त्याचप्रमाणे मूल्यवर्धित काम, त्यांचा सांस्कृतिक दर्जा, खेळातील त्यांचं म्हणजे प्रावीण्य, या सर्व गोष्टीचा या ठिकाणी जास्तीत जास्त विकास व्हावा, त्याला चालना मिळावी या प्रकारचे उपक्रम वर्षभर या ठिकाणी चालू असतात. आणि त्यामुळंच म्हणून विद्यार्थी संख्या आणि पालकांचा सहभाग ही या संस्थेची सर्वात मोठी जमेची बाजू आहे. आपल्यासमोर सरांना शाळेबद्दलची माहिती व्हावी म्हणून थोडंसं प्रास्ताविक मी या ठिकाणी केलं. खरं तर आपल्या पाल्यांचं या ठिकाणी
त्यांनी केलेले जे काम आहे ते बघण्यासाठी आपण उत्सुक आहात. त्यामुळे मी माझं जास्त भाषण लांबवणार नाही, परंतु मी निश्चितपणे सांगतो की या विद्यालयातल्या जवळपास या कार्यक्रमात आज 350-400 विद्यार्थी एकत्रित सहभागी होणार आहेत. जास्तीत जास्त विद्यार्थ्याला यामध्ये सहभाग मिळावा या उद्देशानं सर्व शिक्षकाच्या टीमनं खूप मेहनत करून हा उपक्रम या ठिकाणी आज हे आपल्यासमोर प्रस्तुत करत आहेत. मी त्यांना शुभेच्छा देतो, आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आपल्या सर्वांचं नेहमीच मिळणारं अनमोल मार्गदर्शन, यामुळंच यासारखे मोठे कार्यक्रम आम्ही घेऊ शकतो. आणि मी आनंदाने सांगू इच्छितो की 500 कलाकारांनी सहभाग घेतलेला आहे. पूर्ण कार्यक्रमामध्ये 500 कलाकार सहभागी आहेत. यानंतर मी विनंती करेल आदरणीय श्रीमान श्री शंकरजी शिंदे साहेबांना. शिंदे साहेबांनी 2 शब्द मनोगत जरूर व्यक्त करावेत. श्रीमान शंकरजी शिंदे साहेब, जिल्हा पोलीस उपअधीक्षक श्री शिंदे साहेब. या शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष श्रीमान विष्णुदासजी तापडिया साहेब, त्याचबरोबर या संस्थेचे सचिव श्री रामेश्वरजी कासड साहेब, कोषाध्यक्ष श्रीमान गंगाभिषेकजी कारभा साहेब, सहसचिव श्रीमान किशोर कुमारजी भायती साहेब, संचालक श्रीमान राधेश्यामजी कासड साहेब, संचालक श्रीमान जगदीशजी श्रीरामजी चरखा साहेब, त्याचबरोबर या राजस्थानी सेवा समाज बीड संचलित प्राथमिक विद्यालयाचे अध्यक्ष श्री गिरीश सोहनी सर आणि या ठिकाणी आपल्या पाल्याची कला आणि संस्कृतीमध्ये त्याचं कौशल्य पाहण्यासाठी जमलेले तमाम त्यांचे पालक वर्ग, तसेच या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी ज्या ज्या शिक्षकांनी प्रचंड प्रमाणे मेहनत घेऊन त्यांचे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पाठीमागच्या 2-3 आठवड्यामध्ये मेहनत केलेली आहे, तो सर्व शिक्षक स्टाफ, त्याचबरोबर आपल्या बीड येथील नामवंत उद्योजक श्री संतोषजी सोहनी साहेब आणि माझे सहकारी पेठ बीड पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक. आजचा खरा तर सगळ्यांना एवढंच आहे की हे स्टेज लवकर मुलांसाठी रिकामं करून दिलं पाहिजे आणि त्यांच्या मुलाचा कार्यक्रम हा ताबडतोब सुरू केला पाहिजे. त्याच्यामुळं आम्ही काय बोलतोय याकडे कोणाचेच लक्ष नाही आहे. त्यामुळे मी तुमचा जास्त वेळ घेत नाही आहे. मलाही माहिती आहे की आपण ज्या कामासाठी इथे आलेलो आहोत ते काम त्वरित लवकर सुरू झालं पाहिजे. हे प्रत्येकच पालकांची, प्रत्येक पाल्यांच्या कौशल्य पाहण्याची प्रत्येकाच्याच पालकांची इच्छा झालेली आहे. खरं तर सांस्कृतिक मुलांच्या जडणघडणीमध्ये हे जे सांस्कृतिक कार्यक्रम असतात ते त्यांच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात आणि सर्वांगीण विकास मुलांचा, विद्यार्थ्यांचा होण्यासाठी ज्या पद्धतीनं या ठिकाणी आयोजन केलेले आहे, त्यामुळे मी या संचालक मंडळ त्याचबरोबर शालेय संस्थेचा मी आभार व्यक्त करतो. आणि अशा दर्जेदार कार्यक्रमावरूनच हे लक्षात येत आहे की ते दर्जेदार शिक्षणसुद्धा चांगल्या पद्धतीनं दिलं जातं आहे. आणि एकाच विद्यालयामध्ये 1ली ते 4थीपर्यंत 1200 विद्यार्थी, म्हणजे यावरूनच आपण एक लक्षात घ्यायचं की या शैक्षणिक संस्थेचा दर्जा उत्तम असल्याशिवाय ही गोष्ट साध्य होणार नाही आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये सध्या स्पर्धा चालू असताना सुद्धा अत्यंत जुन्या शैक्षणिक संस्थेची ही अत्यंत प्रगतशील वाटचाल खरंच वाखाणण्याजोगे आहे. म्हणून
या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी हा पूर्ण संस्था चालक शिक्षकांचं मुख्याध्यापकांचं मी अभिनंदन करतो आणि हे जे लहान बालकं या ठिकाणी हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहेत त्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. खरं तर आपले खूप खूप धन्यवाद, कारण आम्ही अगदी आज आपणास आमंत्रण दिलं तरीसुद्धा वेळात वेळ काढून आणि विनंतीला मान देऊन उपस्थित राहिलात. यानंतर मी विनंती करेल आदरणीय श्रीमान श्री संतोषजी सोहनी साहेबांना आपण 2 शब्द मनोगत व्यक्त करावेत. श्री संतोष भाऊ सोहनी. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शंकरजी शिंदे सर, DYSP बीड जिल्हा आणि आदरणीय व्यासपीठ राजस्थानी प्राथमिक विद्यालयाच्या वार्षिक संमेलनात प्रमुख मान्यवर म्हणून आमचा सन्मान केला बद्दल संस्था आणि शाळेचे प्रथम मी आभार मानतो. ज्या शाळेत मी शिकतो घडतो त्या शाळेत माझे कौतुक केले याबद्दल मी माझे भाग्य समजतो. आज या ठिकाणी लहान मुलांचा कार्यक्रम आहे आणि त्यांच्या पालकांची उपस्थिती आहे, त्यामुळे त्यांचा जास्त वेळ घेत नाही. 1 वर्ष आधी राजस्थानी सेवा समाजाचे अध्यक्ष आणि सेक्रेटरी कासड गुरुजी यांना आम्ही एक विनंती केली होती की ह्या शाळेची ट्रिप वैष्णोदेवीला न्यावी. आम्ही ह्या आधी पाली या ठिकाणची एक ट्रिप वैष्णोदेवीला घेऊन गेलो होतो. त्या पालीचे 214 विद्यार्थी होते. आज एवढाच सारांकून शब्द घेतो की मार्च एप्रिल मुलांचे ज्यावेळेस एक्झाम होतील त्यावेळेस 200 ते 300 मुलांची एक सहल आमच्यासोबत सरांनी वैष्णोदेवीला पाठवावी, तेवढी आम्हाला संधी द्यावी. आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. निश्चितच आपल्या मागणीला यश मिळेल. यानंतर आज या ठिकाणी आपल्या मदनलाल सारडा राजस्थानी प्राथमिक विद्यालयाचं फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनलचं उद्घाटन प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत आपण करत आहोत. तसं तर आपला संपर्क कंटिन्यू आहे. प्रत्येक वर्गाचे ग्रुप आहेत आणि जवळपास 1200 पालक आणि तो पूर्ण परिवार आपल्याशी कनेक्टेड आहे. परंतु बदलत्या जगासोबत आपल्याला चालायचं आहे. आपले जे माजी विद्यार्थी आहेत आणि शाळेवर प्रेम असणारे जे सर्व आहेत ते आपल्याशी कायम संपर्कात राहावे यासाठी या फेसबुक पेजचं आणि यूट्यूब चॅनलचं उद्घाटन प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. मी श्री दोडे सर यांना मंचावर आमंत्रित करतो आणि मान्यवरांना विनंती करेल की आपण या फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनलचं अधिकृत उद्घाटन करावं. पालकांनी टाळ्या वाजवायला काहीच हरकत नाहीये, आवाज आला पाहिजे. स्क्रीनवर पण तुम्ही पाहू शकता. यानंतर या उद्घाटन सोहळ्याचं आभार प्रदर्शन 2 शब्दात या ठिकाणी संपन्न होईल. सांस्कृतिक विभागाचे उपप्रमुख श्री महेशजी बोरा सर यांना मी विनंती करतो त्यांनी आभार प्रदर्शन करावं. आमच्या संस्थेचे अध्यक्ष श्रीमान विष्णुदासजी तापडिया साहेब हेच या ठिकाणी आभार व्यक्त करतील. आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिंदे साहेब, उबाळे साहेब, सोनीजी. खरं म्हणजे बोलायचं का नाही हा विषय होता, सुरुवातीला नाही म्हणलं, परंतु तुमचा वेळ न घेता आभार दुसऱ्यांनी मानण्यापेक्षा मी आपणा सर्वांचे आभार मानतो. खास करून ज्या स्पर्धकांनी किंवा ज्या विद्यार्थ्यांनी आजच्या कार्यक्रमामध्ये भाग घेतला त्या सर्व 400-450 मुलांचा आभार, कारण त्यांच्यामुळंच आज हा कार्यक्रम होत आहे. त्या शिक्षकांचे आभार ज्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला आहे. संचालकांचा आभार मानणं क्रमप्राप्त आहे, कारण त्यांनी परवानगी दिल्याशिवाय हा कार्यक्रम होऊ शकत नाही. आणि खास करून आजचे DYSP साहेब यांचं, कारण ह्या लहानशा कार्यक्रमाला एवढा मोठा माणूस यायचा, जिल्ह्याचा माणूस यायचा म्हणजे हे आम्ही आमचं भाग्य समजतो. खरं म्हणजे 3 वर्षापासून संतोष आमच्या मागे आहे.
की आपल्या शाळेची, माझ्या शाळेची सहल मला वैष्णोदेवीला न्यायची. त्यांनी मागं संचालकालाही नेलं होतं, त्याच्यामध्ये मी होतो. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये सर, कारण 12वीच्या 10वीच्या प्रकार तुम्हाला द्यायचं म्हणजे 9वीच्या वरचे मुलं द्यावे लागतील, 9वी 10वीचे मुलं. तर आपण एक काम करून जे 10वी पास होतील किंवा 10वीच्या परीक्षाने 12वीच्या परीक्षा जे शाळा सोडणार आहेत त्या मुलांना आपण घेऊन जाऊ, की त्यांना एक आठवण राहील की सोडल्यानंतर सुद्धा आम्हाला या शाळेने वैष्णोदेवीला नेलं होतं. तर जे 10वी आणि 12वी यांची परीक्षा देणार आहेत त्या मुलांना घेऊन आपण त्याचं एक सर्क्युलर त्याच्या आधी काढू, तारीख नक्की करा आणि त्याच्याबरोबर आम्ही सुद्धा येऊ, आम्हाला परत एकदा घेऊन जा. धन्यवाद. हा शब्द देतो संस्थेच्या वतीनं. धन्यवाद. परत एकदा आपणा सर्वांचे आभार मानतो आणि आता आम्ही हा स्टेज रिकामा करून मुलांच्या ताब्यामध्ये देतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. मी शिंदे साहेब आणि उबाळे साहेबांना सांगू इच्छितो की आपल्या पाहण्यात आलंच असेल की एवढं मोठं संचालक मंडळ पण कुणी हार किंवा स्वागत स्वीकारत नाहीत आणि स्वतः येऊन त्यांनी आभार प्रदर्शन या ठिकाणी केले. मी पुनश्च एकदा पालकांना विनंती करेल की राजस्थानी सेवा समाज या आपल्या संस्थेच्या सर्व सन्माननीय संचालक मंडळ आणि प्रमुख पाहुण्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. मी मान्यवरांना विनंती करेल की आपण समोर स्थानापन्न व्हावं, विद्यार्थ्यांच्या कलाचं कौतुक करावं